विरार में हत्या की खबर से फैली सनसनी। वसई विरार शहर के विरार पूर्व में एक व्यक्ति की हत्या की खबर सामने आ रही है। 40 वर्षीय इस व्यक्ति की पहचान दीपक चौहान के रूप में हुई है। घटना की सूचना पाते ही पुलिस मौके पर पहुंचकर आगे की कार्रवाई में जुट गई है। पुलिस ने बताया है कि मृतक दीपक चौहान मलाड में बढ़ई का काम करता था, जिसकी आज हत्या कर दी गई है। घटना विरार पूर्व के नारंगी कोपरी कच्ची खदान रोड पर पत्थर मारकर की गई थी और दीपक का शव रास्ते पर पड़ा था। जब आसपास के लोगों ने देखा तो उन्होंने तत्काल इस बात की सूचना विरार पुलिस को दी। मौके पर पहुंची पुलिस ने शव का पंचनामा कर उसे पोस्टमार्टम के लिए भेज दिया और पुलिस ने 3 टीमें तैयार कर हत्या के आरोपी की तलाश में जुट गई हैं। इस पूरे प्रकरण में पुलिस का क्या कुछ कहना है, आइए जानते हैं। सर, खुनाचा प्रकार घडलेला आहे, काय संपूर्ण घटना काय माहिती? विरार पोलीस स्टेशनच्या हद्दीत नारंगी कोपरी येथून जाणारा जो खदान आहे, कच्ची खदान रोडवर, तिथं एका 40 वर्ष वयाच्या माणसाबद्दल माहिती मिळाली की कोणीतरी त्याच्या अज्ञात व्यक्तीने दगडांनी डोक्यावर मारहाण करून दुखापत करून ठेचून तो मरण पावला आहे, अशी सकाळी 9 वाजता आम्हाला बातमी प्राप्त झाली आणि त्या बातमीच्या अनुषंगाने तात्काळ आम्ही वरिष्ठांना माहिती दिली आणि आमचे वरिष्ठ DCP बावचे सर, आमच्या पोलीस स्टेशनचे अधिकारी ACP साहेब यांनी घटनास्थळी भेट दिलेली आहे। सदर जो मयत आहे त्याची ओळख पटवण्यात आलेली आहे। त्याचं नाव दीपक उमेश चव्हाण, वय 40 वर्ष आहे। तो अविवाहित आहे, सुतारकाम करतो, मालाड येथे दररोज कामानिमित्त जातो। तर ते खदाने जवळून जाणारा जो रस्ता आहे, रात्री कोणीतरी अज्ञात इसमाने कोणत्या तरी कारणावरून दगडांच्या साह्याने त्याच्या डोक्यावर मारहाण करून गंभीर दुखापत केली। त्याच्यामध्ये रक्तस्राव होऊन तो मरण पावलेला आहे। विरार पोलीस स्टेशनला अज्ञात आरोपिताविरुद्ध गुन्हा दाखल करण्याचं काम सुरू आहे। DCP बावचे सरांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही 3 पथक तयार केलेली आहे। अज्ञात आरोपिताचा शोध घेऊन लवकरात लवकर गुन्हा उघडकीस आणणार आहोत आणि आरोपींना पुढील कायदेशीर कारवाई करत आहोत। मयत हा कुठे राहणार आहे? मयत जो आहे तो नारायण नगरचा जयश्री नगर, नारंगी गाव, विरार पूर्व येथे राहतो, अशी माहिती आहे।